हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये जे मैदानी चाचणीचे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट आलेले आहेत ते कसे डाउनलोड करायचे, काय समस्या आहेत, त्या सर्व गोष्टीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा आणि लेटेस्ट अपडेटसाठी आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा, ज्याची लिंक पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ची ऑफिशियल वेबसाईट, ज्याची लिंक पण मी असणारी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahat.org ही असणारी वेबसाईट आहे. इथं तुम्ही दोन पद्धतीने असणारे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. या ठिकाणी बघा कसं ते तुम्हाला मी सांगतो. इथं बघा, इथं दिसतंय तुम्हाला शारीरिक चाचणीचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. इथं क्लिक करून पण काढू शकता, ते पण दाखवतो काढून. आणि दुसरा आहे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड, या दोन्ही गोष्टी टाकून तुम्ही असणार इथं तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला तुमच्या असणाऱ्या युजर नेम आणि पासवर्ड टाकून कसं त्या ठिकाणी असणारं डाउनलोड करायचं ते दाखवतो. पहा, तर मी इथं लॉगिंग आयडी, पासवर्ड आणि हा इथं दिलेला कॅप्चा टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर मग लॉगिंग झाल्यानंतर तुमच्या समोर पेज ओपन होईल. अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर इथं तुमच्या समोर जर तुमचे ऍडमिट कार्ड आलेले असतील तर इथं तुम्हाला असणारं पूर्ण दिसेल. जेवढे तुम्ही फॉर्म भरले होते ते पूर्ण ऍडमिट कार्ड, प्रिंट, फिजिकल, हॉल तिकीट इथं असणारं दिसतील. जर नसतील आलं तर कसं, त्याच्यासाठी मी एका दुसऱ्या विद्यार्थ्याचं लॉगिंग तुम्हाला करून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच असणारं पुढं त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड काढून पण दाखवतो. तर बघा, मी दुसऱ्या विद्यार्थ्याची असणारी लॉगिंग आयडी टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथं पासवर्ड भरलेला आहे. त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा भरायचा आहे. अशा पद्धतीमध्ये असणारा इंटरफेस तुमच्या समोर असेल. इथं तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता या विद्यार्थ्याचे 4 फॉर्म आहेत. SRPFचा आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल आणि कारागृह. तर इथं बघू शकता या विद्यार्थ्याचे असणारे कारागृह आणि कॉन्स्टेबलचं ऍडमिट कार्ड इथं जनरेट झालेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं. पण याचबरोबर या विद्यार्थ्याचं पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि SRPF गट क्रमांक 4 हे दोन्हीही नॉट जनरेटेड असणारे आहेत. जर समजा तुम्हाला आता हे जे आलेत ते काढायचे, त्या प्रिंट बटनावर सिम्पली क्लिक करायचं आहे, तुम्हाला टच करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा टोकन नंबर ऑटोमॅटिक येईल. पुढे जा असं करायचं आहे आणि तुमच्या समोर तुमचं असणारे ऍडमिट कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल. त्याच्यानंतर इथं वर प्रिंट बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो तुमच्या ह्याच्यामध्ये असणार इथं सेव्ह करून घ्यायचा आहे. तर ही होती पहिली पद्धत, ज्या आधारे असणारं तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. आता दुसरी पद्धत सांगतो तुमच्यासाठी मी, ती म्हणजे तुम्हाला इथं शारीरिक चाचणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथं शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सिम्पली तुम्हाला टच करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्म दिनांक उदाहरणादाखल यांनी दिलेलं पण आहे. समजा तुमचा अर्ज क्रमांक आहे आणि 17/5/1992 असेल तर बघा इथपर्यंत अर्ज क्रमांक भरलेला आहे. त्याच्यानंतर 17/5/1992 अशा प्रकारची डेट ऑफ बर्थ इथं भरलेली आहे. मी एक तुम्हाला असणारी या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आणि ऍप्लिकेशन फॉर्म नंबर भरून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला असणारं समजून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला टोकन नंबर भरायचा नाहीये, अर्ज क्रमांक भरायचा आहे. अर्ज क्रमांक भरा, टोकन नंबर भरू नका. अर्ज क्रमांक भरल्यानंतर या ठिकाणी असणारं तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ भरायची आहे आणि पुढे जा असं केल्यानंतर लगेच तुमच्या समोर तुमचं असणारं ऍडमिट कार्ड ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीमध्ये असणारं तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर या नंबरवर असणार तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमची समस्या या ठिकाणी सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता जाता सबस्क्राईब बटनवर मारा आणि सोबतचा बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. टेक केअर.